मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी अर्थात घेऊन आलो आहे कोणत्या तुमच्या आवडत्या शो बद्दल अपडेट, आणि त्याबद्दल मी ऋषिकांत काहीतरी तुमच्या सोबत बोलणार आहे। ते तुम्ही पूर्ण ऐका, ही एक रिक्वेस्ट असेल। आता जो आहे आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात पहिले म्हणजे जी शिवगर्जना केली आहे वैभवने, खरंच ती खूप आवडली आहे। आणि ती शिवगर्जना करायचं कारण तेच होतं त्याचं की त्याला सांगायचं होतं की मी या मातीतला आहे, पण त्या पूर्ण त्याच्या जो बिग बॉसचा सीझन गेला ह्या वर्षीचा त्याच्यामध्ये तो दिसला नाही। काय घडलं असतं जर का तो पहिलेच अशा व्यवस्थित खेळला असता तर आपल्याला अर्थात वैभवचा वेगळा शो पाहायला भेटला असतात, वेगळा गेम पाहायला भेटला असतात आणि तो आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसला असतात। लोकांनी त्याचं जे मत आता बनवलंय ते वेगळं बनवलं असतं। आता वैभव आहेच, पण बाकीचे सुद्धा अनेकसे असे हायलाईट पॉईंट होते आजच्या एपिसोडमध्ये। पूर्ण एपिसोडचे पॉईंट मी सांगणारच आहे एक एक करून, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, ही तुम्हाला वापस रिक्वेस्ट असेल। आता दुसरी गोष्ट म्हणजे जसा वैभव आहे, वैभव आल्यानंतर त्यांनी सर्वांशी भेटला। जान्हवीच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न होते, त्यांनी ते उलगडून सांगितले आणि ते उलगडून सांगत असताना, तो प्रश्न सांगत असताना बाकीचे सर्व साईडला असले, त्यांनी एक मुद्द्याचं बोलला की कोणीतरी त्यांचा फायदा करून घेतला। मग जर का कोणीतरी त्यांचा फायदा करून घेतला तर ते एक व्यक्ती नव्हती, दोन व्यक्ती होती। ते सुद्धा तो असं इशाऱ्याने बोलला, डायरेक्टली स्पष्टपणे जरी बोलला असेल की अरबाजने फायदा करून घेतला, तरी पण त्यांनी दोन व्यक्ती बोलला। अर्थात त्यांनी बाहेर आल्यावर सुद्धा अशा अपडेट दिलेल्या होत्या की मी जरासा वेगळा गेम खेळायला पाहिजे होता आणि मी फसलो आणि मी नाही खेळलो, अनेकशा गोष्टी अशा असल्या तरी पण तो त्यावेळेस डिसिजन घेण्यामध्ये चुकला होता, हे त्याला मान्य करावं लागेल। आणि बाहेर लोकांनीही खूप त्याची चेष्टा केलेली। आणि एवढंच नाही तर आपण जे बोलतोय ते रितेश देशमुख सर आहेत, देव माणसासारखे त्याच्यासाठी आले होते जाऊन, आणि त्यांनी पण सांगितलं होतं ना याबद्दल, तरी पण त्याला काही कळलं नव्हतं आणि त्यांनी ती माती खाल्ली होती, ती त्याला आता कळते। आता अर्थात तुम्ही हे पाहिल्यावर थोडंसं वैभवबद्दलचं मन वेगळं करणार आहेत, पण बाकीचं अजून आपल्याला काय भेटलं या जो आहे आजचा एपिसोड आहे त्याच्या प्रोमोमध्ये खूप जास्त हायलाईट केलं जात होतं अरबाजची एंट्री। आणि जी अरबाजची एंट्री होती म्हणजे आता मी जर का एखादी उशी घेऊन असे पळत चाललोय आणि नंतर ती उशी घेऊन गप्पा मारतोय, तशा प्रकारे ही गोष्ट होती। म्हणजेच काय, अरबाज फक्त एका बाजूनी बोलत होता आणि ती निकी आहे ती फक्त म्हणजे अगदी सूरज बोलला होता ते तंतोतंत बरोबर झालेलं आहे। म्हणजे सूरज निकीला आधीच बोलला होता की अरबाज येईल आणि दोन चार शब्द बोलेल आणि तू काय होऊन जाईल तर पगळून जाशील, लगेच माफ करून गाण्यात पडणार। मला माहिती की बाई कसली बाई तू माझ्याकडे येऊ शकत येईल मी चालत माझ्या पायाने। तुझा मूड आल्या तू त्याच्या गाण्यात पडणार। माझं फिलो आलंय किती दिवसात बाहेर गेलं परत मला भेटायला असं चालणार नाही। निकीला आधीच बोलला होता की अरबाज येईल आणि दोन चार शब्द बोलेल आणि तू काय होऊन जाईल तर पगळून जाशील आणि मग वापस माझा बच्चा झापूक झुपूक माझा बच्चा, तसंच त्यांनी केलेलं आहे। आणि जशी ते अरबाज समोर आला, अरबाजकडे पाहता पाहता फक्त ती हरवून गेली आणि डायरेक्टली कमिटमेंट देऊन टाकली की तू माझंच आहे, आयुष्यभर माझंच राहील। अरबाजही म्हटला हसल्या की आता हे जे झालेलं आहे ते माझ्यासाठी पण चांगलं झाले, तुझ्यासाठी पण चांगलं झाले। आता जे काय होणार आहे ते शोमध्येच संपलेलं आहे, जे शोमध्येच संपलेलं असले तर बरं होईल। हे असं काही पण गेम असतो ना, तो शोमध्ये संपलेलाच बरा असतो। म्हणजे आता जे अरबाज आहे त्याच्याबद्दल सगळे बाहेरचे लोक बोलणार, मग निकी आहे ती आतमध्ये बोलणार, त्यापेक्षा हे आतमध्ये गेला आणि ते सगळं सॉर्ट आउट केलं, सगळ्या लोकांसमोर सॉर्ट आउट केलं, कारण की ते आता पब्लिक समोर घडलेली गोष्ट पब्लिक समोर सॉर्ट आउट झालेली अतिउत्तम। आता मी त्याबद्दल जास्त बोलणार नाहीये, पण त्याबद्दल अजून एक बोलणार आहे। नेहमीसारखा जो पुढारी आहे तो ते दोघं बोलत असताना तिथे गेला आणि स्वतःचा पानसटपणा करून घेतला। हे पानसटपणा पुढारीला आधी पण सवय होती, नंतर पण सवय आहे। त्यानंतर जी एरिना आलेली आहे तिचं काय भेजामय चालू होतं आणि तिथं काय घेऊन आली होती आणि तिला असं वाटत होतं की मला आधी काढलेलं आहे, तर तिला का बिग बॉसने काढलेलं, तू चांगलं गेम खेळली नाही म्हणून तू निघाली आहे। ऑडियन्स जी आहे ती वोटिंग करत असते आणि तिला तू अपेक्षित नव्हती। आणि जी चव्हाण आहे योगिता चव्हाण, तिला असं वाटत होतं की मी अजून राहायला पाहिजे होता। तिच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशनवर पूर्णपणे दिसत होतं की तिच्या मनामध्ये होतं की ती अजून राहिली असती तर ती अजून फेमस झाली असती। तिला बाहेर आल्यावर रिअलाइज झाला की बिग बॉस शो हा किती मोठा आहे आणि त्याची TRP किती हाय लेवल होती। ती असं बोलली पण मी तयारी नव्हती केली या गोष्टीची, एवढी मोठी संधी भेटली तुम्हाला आणि तुम्ही तयारी करते नाही, बाकीच्यांना अशा गोष्टीची संधी सुद्धा भेटत नसते, हे लक्षात असू द्या। बाकीचे आहेत जे येत होते आणि इन्फॉर्मेशन देत होते, त्याच्यामधला जो कीर्तन करणारा आहे व्यक्ती, त्यांनी म्हणजे आगेत तेल नाही बदलं, तर त्यांनी म्हणजे बाहेरूनच काहीतरी शिकून आला होता आणि शिकलेला तो बोलला की जे आहेत अरबाज रडत होता आणि त्याचं तुझ्यावर खरंच चांगले मनापासून काहीतरी आहे, तर ते सर्व काही तो काय बोलत होता आणि ते आपण पाहिलं त्याचा इफेक्ट काय झालेला आहे।
म्हणजे बाकीचे सगळे वेगळे बोलत होते आणि तो वेगळंच बोलत होता. पण त्याच्या बोलण्याचा परिणाम झाला निकीवर आणि त्यांनी जे तिच्या माइंड वॉश केलं, त्या कीर्तन जे करणारे जे आहेत त्यांनी ते माइंड वॉश सक्सेस झालं आणि इथं अरबाज नंतरून सक्सेस झाला. पण अरबाजचा गेम पाडता पाडता जो आपला पुढारी आहे त्यांनी 3-4 वेळेस हिंट दिलेलीच होती की तू बाहेर एन्जॉय करतोय, म्हणजे ते बसेल होते तेव्हा. दुसरं बोलला की निकी बोलली तू जेवण करा, 10 दिवस तू जेवलेलं नाही. ते पुढारी बोलला की हा याची काळजी नको करू, तू हा मस्तपैकी जेवण बिवण करून एन्जॉय करतोय. म्हणजे पुढारी बोलायचा प्रयत्न करत होता त्या गोष्टी. पण कीर्तनकरीने चांगलंच माइंड वॉश केलं होतं. का करतात असं लोक मला माहिती नाही, पण असू दे, ती वेगळी गोष्ट आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे महत्वाची, जेव्हा जान्हवी आहे, वर्षा उसगावकर आहेत, निकी आहेत आणि बाकीचं जर का कोणी राहिलं असतं तर त्यांना जाऊन भेटला असता. पण अरबाज हा कोणत्याच जेन्ट्सला जाऊन काही भेटला नाही, हे प्रश्न पडलाच होता. आणि आई तुझ्या मनात पण हा प्रश्न पडला होता ना की अरबाज सगळ्या लेडीजला जाऊन भेटतोय आणि जेंट्सला भेटत नाही. सुरुवातीपासून तसं करायचं आणि बिग बॉसला काहीच कळालं नाही. आणि आताही त्यांनी तेच केलं, सर्व लेडीजला भेटलं पण जेंट्सला भेटलं नाही. हे अजून कोणाला प्रत्येक कळालं नाही का बरं असं. पण निखिल दामले होता तो आज, निखिल पण आला होता आणि दामले पण आला होता, पण दोन्ही पण चांगल्या प्रकारे बोलत होते. पण मला हे कळत नव्हतं खरंच बी टीम यांनी बनवली का डीपीनी. हा कोणता पांचटपणाचा जोक डीपी सांगत होता की बी टीम त्यांनी बनवली होती म्हणून असं तसं. बी टीमचं सगळं सुरुवातीचा बघायला गेलं तर एक इनिशिएटिव्ह अंकिताने घेतला होता आणि दुसरा इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता तर आर्याने घेतला होता. एक गोष्ट तोंडावर सांगते सगळ्यांना, हे लोकांनी ग्रुप बनवलेला. आपण इंडिव्हिज्युअली जरी गेम खेळला ना तर हे लोक ऑल टुगेदर आपल्याला एक एक करून काढून देतील, कारण की हे डोकं युज करतात. आपल्याकडे पण आपल्याला एक जर सोबत आपण बसून दुसरा इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता तर आर्याने घेतला होता. हे आपण चांगल्या प्रकारे पाहिलं होतं. आणि अभिजित सुद्धा थोडासा मिक्स झाला होता, पण बी टीम मध्ये तो पूर्णपणे 100% नव्हता, कारण की निकीची शेपूट पकडायची होती आणि त्यांनी ती शेवटपर्यंत पकडली. अर्थात गेम मध्ये जायचं असेल तर अशा गोष्टी करावं लागतात की दोन्ही साईडला थोडं थोडं लक्ष देऊन चालावं लागतं. म्हणजे इकडची इन्फॉर्मेशन असते, तिकडची इन्फॉर्मेशन असते, पण अशी विनर होत नसतात. विनर फक्त जो एक स्वतःच्या मतावर ठाम असतो आणि त्याचा गेम चेंज करत नाही वागणुकीनुसार, आणि जो खरा असतो तो विनर असतो. आणि तो विनर आहे सूरज चव्हाण. तो सगळ्यांच्या मनामध्ये दिसला. आणि एवढंच नाही तर मला सूरज चव्हाण सारखा दुसरा कोणी आता सध्या त्या गेममध्ये दिसत नाहीये. आणि त्याच्यापेक्षा थोडंसं मी अगदी कमी म्हणेल की जिने मत आहे तिचं बदललं नसेल तर ती आहे जान्हवी. आणि तिसरं कोण असेल त्याने त्याचं मत बिलकुल बदललं नाहीये, थोडंसं कमी बदललं आहे, ते तर बाहेर गेलेले आहे आता. त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. आणि आज जो होणार आहे एपिसोड, त्याच्यानंतर जे फिनाले होणार आहे तर अशी गडबड नको होऊन जायला की तुमच्या मनात कोणीतरी विजेता वेगळाच आहे आणि जिंकणार दुसरा कोणी आहे असं नको होऊन जायला. तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमच्या मनातला जो आहे व्यक्ती त्याला चांगल्या प्रकारे वोटिंग द्यावं लागेल. अर्थात याच्यामध्ये फेक कोण आहे चांगलं कोण आहे माझं मत मी सांगितलं, ॲज अ प्रेक्षक म्हणून माझं मत मी सांगितलं, पण तुम्ही पण विचार करा तुमच्या बाजूने, कारण की सर्वांचेच काहीतरी चांगले गुण आहेत. जे टॉप 6 आहेत प्रत्येकाकडे त्याचे एक स्पेसिफिक चांगले गुण आहे. याच्यामध्ये निकी तंबोली म्हणेल का तिने एंटरटेन चांगल्या प्रकारे केलेला आहे, पण तिने गेम आजही तुम्ही बघितला जेव्हा अरबाज आला ती फक्त अरबाजला जिंकून होती, बाकी कोणाशी काही भेटेल नाही आणि तिचा गेम जास्त करून तिथपर्यंतच सीमित होता. दुसरं कोणी म्हणाल तर जान्हवी सेकंडमध्ये थोडं इन्व्हॉल्व झालेली आहे. तिने त्या हिशोबाने तिचे जे पण होते एफर्ट्स दिलेले आहे. सूरज आहे सर्वांचा लाडका आहे, सर्वांमध्ये बोलतो, सर्वांमध्ये मिक्स होतो, त्याला जास्त करून बोलणं दिलं जात नाही, त्याचे शब्द कट केले जातात किंवा त्याच्याकडे जास्त कोणी मिक्सअप होत नाही, त्याच्याशी पंगाही कोणी घेत नाही. पण जेवढा पण दिसला आपल्याला तेवढा तो भारीच दिसलेला आहे आणि जे पण राहतो खरं राहतो, बोलतो पण खरं आणि तो ठोकून सांगतो की माझे जे प्रेक्षक वर्ग आहे ते माझे देव आहे, ते मला जिंकून देणार आहे. चौथा राहिला अंकिता आहे तर ती आपण बघतोय की ती आपल्याला दिसते पण आहे की ती गेम खेळती आणि हे पण दिसतंय की ती मनाने पण चांगली आहे. कारण की ती जेव्हा बोलते की डायरेक्टली अभिजितला की तू बदलला आहे, तर आपल्याला दिसतंय की अभिजित दोन्ही बाजूनी खेळत होता, म्हणजे डबल ढोलकी आहे. मग ती काय खोटं बोलते, ती म्हणते आहे की जो सूरज आहे मी त्याला नॉमिनेट केलं होतं कारण की तेव्हा तशा प्रकारचे आपल्याला निर्देशन दिले होते. मग जर का मी निर्देशन चुकीचे बोलले असेल तर वापस बाकीच्यांनी पण मला वेळेत काढलं असं. हे कुठंतरी 1% लोकांना पटण्यासारखे, पण असं पण नाही की ते पूर्णपणे पटेल. मग त्याच्यामुळे ही 4 नंबरला आहे अंकिता. पण तिचा गेमच्या बाबतीत बोललं तर मग सगळ्या मुलींमध्ये डोक्यानी पण, ताकदीनी पण आणि वैचारिक पण आणि संस्कृती जपून सुद्धा अंकिता मला टॉपला वाटते. आता डीपी दादा आहे, डीपी दादातून जास्त झोपायचाच विषय असतो, पण त्यांनी डायलॉग बाजी करून कुठे ना कुठे आपल्याला इम्प्रेस केला आहे. मग तुम्ही विचार करू शकता त्यांना मत द्यायचं आहे का नाही. अशा प्रकारे जे टॉप 6 आहे आणि त्यांचं अशा प्रकारे आता मी डिटेल सांगितलं आहे की कोणाच्या वागणूक आणि वर्तणूक कशी होती, तर ते तुमच्यावर आहे, तुम्ही कोणाला मत देताय आणि कसं देताय. पुढचा एपिसोड राहीलच ते तुम्ही पाहणारच आहे. पण तेच नका पाहू तर आता जेव्हा हिंदी बिग बॉस येणार आहे, अर्थात मी प्रत्येक 2-3 दिवसाला मला टाकायला जर का वेळ नाही भेटणार तरी पण मी हिंदी बिग बॉसचे सुद्धा तुम्हाला जसे जमेल तसे अपडेट टाकतच असणार आहे.
त्याच्यासाठी चॅनल वेगळं आहे, ते नक्की सबस्क्राईब करा. आणि एकच रिक्वेस्ट करेल की माझे जे ब्लॉग असतात ते नक्की पाहत जा. मी तुमच्यासाठी आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये काहीतरी एंटरटेनमेंट घेऊन येतोय, ते पाहायचं विसरू नका आणि नक्की पाहत जा. आणि आय होप रितेश देशमुख सरांनी, खरं सांगतो, तुम्ही जरी रितेश देशमुख सरांना ट्रोल केला असेल, यावेळेस तसे कंटेस्टंट आले होते ट्रोल करण्यासारखे, आपलं मत आपण बोलून जातो, पण एखादा व्यक्ती असतो तो हर्ट होतो. तर रितेश देशमुख सरांनी खरंच बिग बॉस शोची होस्टिंग चांगल्या प्रकारे केलेली आहे. आणि तुम्हाला नसेल आवडली तर मला माहीत नाही, पण मला नक्की आवडलेली आहे त्यांची होस्टिंग. हां, 2-4 पॉईंट होते की ते त्यांना जरी जमले नसेल, पण खरंच चांगली होस्टिंग केलेली आहे आणि याबद्दल त्यांना खूप चांगले मार्क. आता वापस मी जास्त तुम्हाला बोर करत नाहीये, तर येतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. टेक केअर, बाय बाय. आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. टाटा, बाय बाय.